हा खेळाडू मात्र उभारता आला. त्यानंतर रायगडच्या स्पर्धा खेळत असताना ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना आज हा खेळाडू उरणपासून आज महाराष्ट्रापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रामध्ये त्यानंतर मात्र दिल्लीपर्यंत पोहोचला आणि बघता बघता आज हा ISPL ची स्पर्धा देखील खेळताना दिसला. 3:52 पहिला बॉल पडला जाईल याची नोंद देखील घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय धनंजय भिंतारे, मॅन फ्रॉम पुणे. पुणे एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना आणि एकटघरचा सितारा या स्पर्धेतला अर्धशतकवीर अमित नाईक पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रॉंग अपील केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. धनंजय कोळी यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने ह्या मॅचची होते सुरुवात. पहिला बॉल स्विच हिट अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता शैलेश सर. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये यस थर्ड अंपायर घेतला गेलाय. हा थर्ड अंपायर इन मध्ये येईल. मात्र सर हा बॉल आहे ना तो थोडासा रायझिंग होणारा हार्ड लेंथवरती हाताळला होता. कल्पने पलीकडचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना सध्याचं क्रिकेट थोडंसं फास्ट क्रिकेट झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला होता ना तिथे मात्र पुन्हा एकदा क्वेश्चन मार्कही उभा राहिलाय. व्हाईट बॉल दिलाय कॉल मैदानाच्या आतमध्ये पंचांनी पहिला. मात्र इथे थर्ड अंपायर देखील रिव्ह्यू घेतला गेलाय. आता मात्र मी म्हणेन ना इथे पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू आहे का हे देखील पाहावं लागेल की DRS घेतलाय. या दोन्ही बाबींकडे नजरा वळवल्या गेल्यात. हे अंपायरचा कॉल आलाय की व्हाईट बॉल आहे त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. आता पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॅटवर बॉल ब्रश झाला की नाही हे पाहिलं जाईल. फार महत्त्वाचा निर्णय असेल कारण की अमित नाईक डेंजर झोनमध्ये आहे. जर बॅटला बॉल ब्रश झाला असेल तर नक्कीच अमित नाईक बाद होईल. पण हा बॉल ब्रश झाला नाही तर नक्कीच हा व्हाईट बॉल होईल. व्हाईट बॉल ऑलरेडी दिला. व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय अंपायर. आउट व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला राईट. ओके रिव्ह्यू पाहिला जाईल. अंपायर पाहत असताना अगदी अमित गुलतकर सर असतील किंवा आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून आणि हा रेफर केला होता जो व्हाईटसाठी होता आणि तो मात्र रिव्ह्यू लॉस्ट होतोय. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे त्यामुळे तो लॉस झालाय पहिल्याच बॉलवर. पहिल्या बॉलवर येतोय सिंगल व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. विघ्नेश सर टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत ती प्रणाली आली नाही आहे जिथे बॅटचा एज आणि या सगळ्या बाबी क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिल्यात. मात्र इथे ती अवेलेबल नाही आहे याची देखील नोंद घेतली गेली आहे. आणि चर्चा राहिल्यानंतर पहिली धावफलकावरती आली आहेत. अमित नाईक या नावाची चर्चा सातत्याने या स्पर्धेमध्ये राहिली आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा निघाले आहेत. हो यावेळी मात्र आडव्या बॅटने थोडासा पोझिशन मध्ये आणण्याचा प्रयत्न होता. वेट केला तदनंतर प्रहार करण्याचा प्रयत्न तदनंतर सेलिब्रेशन. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहेत धनंजय भिंताडे यांनी मिळवला या मॅच मध्ये पहिला विकेट. महत्वाची विकेट महत्वाची विकेट. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक परतलाय. काय घडलंय डबल माइंड स्ट्रोक. अगदी मनामध्ये दोन दोन विचार चालले होते की स्क्वेअर कट करू की पुल करू. यामध्ये गफलत झाली आणि शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये फिंगर रोल केले गेले होते धनंजय भिंताडेने. आणि काय चेंडू पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले मध्ये. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी डबल माइंड स्ट्रोक आणि शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये कुठलीही चूक न जाता फलंदाज बाद होतोय. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक शून्यावर परतलाय. पहिला धक्का लागतोय. नंतरचं धनंजय भिंताडे यांचं सेलिब्रेशन. मैदानाच्या आतमध्ये दोन हात फैलावलेत. आता या मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा कवटवण्याचा प्रयत्न इथून पुढे केला जाईल का पाहावं लागेल. काय घडतंय काय बिघडतंय. एक महत्वाची मॅच क्रुशल मॅच. या मॅच मध्ये जर तुम्ही विजय मिळवला तर अंतिम 3चं तिकीट मिळणार आहे. हे कन्फर्म मॅच या स्पर्धेचं पारितोषिक पटकावणारी मॅच आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न. एक पाऊल मागेत एक पाऊल पुढे टाकलं तर पारितोषिक आपल्या खिशामध्ये आहे. डेफिनेटली कन्फर्म असेल. जो संघ जिंकेल तो जाईल पुढच्या फेरीमध्ये. त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करत असताना पहिला बॉल वाईट आला. दुसऱ्या बॉलवर विकेट आली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अक्षय शेलार जावळीचा खेळाडू आहे. ओकवडी गाव इथे देखील प्ले एंड मिस. काय गोलंदाजी धनंजय भिंताडेच्या माध्यमातून काय गोलंदाजी होते. ऑल इंडिया आयकॉनला बाद केले. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना. खऱ्या अर्थाने पुणे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुण्यापासून मुंबईपर्यंतचा प्रवास मी का केलाय याचं जबरदस्त उत्तर दिलंय. आता मात्र चर्चा राहिली आहे ना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. धनंजय जरी असले तरी देखील स्ट्राईक एंडवरती आहेत ना ते अक्षय यांच्याकडे नजरा वळवल्यात ओव्हर द विकेटने. हो यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड पॅरलल समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. मैदानाच्या आतमध्ये बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषे पार. मॅक्सिमम चौकार 4 रन्स.
4 धावा येत असताना लेंथ बॉलला पिक केला, अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि पहिला चौकार आलाय बॅट्समन अक्षय शेलारच्या बॅटमधून. 4 धावा, 4 धावाने आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अगदी अमित नाईक परतल्यानंतर ही जबाबदारी आहे. अगदी अक्षय शेलार असेल आणि अजय शेलार ही दोन खेळाडू पाहायला मिळतील. ऑन साइडला ऑन ड्राय चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय शेलारच्या बॅट मधून येतोय चौकारानंतर मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला हा केलेला प्रहार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉल स्लॉट मध्ये होता. तदनंतर मात्र त्यांचा जो बॅकलिफ्ट आहे ना तो फार दूरवरून आला आणि तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये काउ कॉर्नर थोडंसं वाईडिश त्या ठिकाणी जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पाराला 6 धावा अंकित केल्यात. आल्या आल्या अक्षय यांच्या बॅट बोलली आहे, तळपली आहे. मैदानाच्या आतमध्ये अटॅक आणि अटॅकच केला जातोय. ऑल इंडिया आयकॉन वरती प्रहार करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि ती त्याने दाखवली आणि सिद्ध केलंय. 11 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारा बॉल कशा पद्धतीचा असेल हेही देखील पाहावं लागेल. धनंजय भिंताडे हे महत्वाचे गोलंदाज ओव्हर द विकेटने निघालेत. हो, यावेळी चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, बीट केलंय, इथे फसवलंय, गंडवलंय आणि दंडात्मक कारवाई डॉट बॉल आलाय. डेफिनेटली चांगला बॉल पाहायला मिळते. कमबॅक वापसी करणं हे ठाऊक आहे धनंजय भिंताडेला. विकेटचं देखील पतन झालंय. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके येत असताना पण या बॉलवर काय घडलं तर कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलचा खेळ संपलाय. 11 वर 1 गडी बाद असं स्थिती सध्याच्या घडीला वीर मराठा वॉरियर्स टीमकडून पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा धनंजय भिंताडे. स्लॉक केलाय, फटका फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का आणि फलंदाज अक्षय शेलारच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग छक्का. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. काय धक्का दिलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय शेलार या नावाची चर्चा आता प्रामुख्याने घेतली गेली आहे. त्याचबरोबर ज्यांची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी लाभते, शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, विभाग प्रमुख ठाणे अर्थातच आदरणीय शरद कनसे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. दादांचं सातारा प्रीमियर लीग संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, त्याचबरोबर विभाग प्रमुख ठाणे आदरणीय शरद कनसे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. दादांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलंय, अध्यक्ष समन्वय युवा मंच परळी विभाग, संस्थापक अध्यक्ष उरमुडी प्रीमियर लीग आदरणीय आमचे लाडके दादा आदरणीय अजित दादा जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम. थँक्यू व्हेरी मच. 17 धावा 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना सचिन शिंदे 31 तरार गोलंदाज आहे. सचिन शिंदे बॅटिंगसाठी अजय शेलार, अक्षय शेलार हे 2 शेलार बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 17 धावा 1 गडी बाद. अमित नाईक परतल्यानंतर ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना सचिन शिंदे KSK महाबळेश्वरकडून खेळताना रुळेगावचे खेळाडू ओव्हर द विकेटने आलेत. अजय यावेळी पहा पॅडल स्वीप केलाय. तदनंतर मात्र बॉल फार दूरवर निघून चाललाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा आलाय एक जबरदस्त प्रहार. मिळतील धावा 4. चौकार. 4 धावा अजय शेलारच्या बॅटमधून षटकार आला, चौकार आलाय. बघा स्क्लॉक स्वीप केला होता, एक हात सुटला होता पण टॉप पेज लागली होती आणि फाईन लेग रिजन, स्क्वेअर लेग रिजन हा वेकंट एरिया आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू फरार होतोय आणि आउटफिल्ड भन्नाट फास्ट आहे. त्यामुळेच चेंडू जातोय दणदण करत सीमारेषे पलीकडे. 4 धावा लगवल्या गेलेत. अजय शेलारच्या बॅटमधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली. गोलंदाज सचिन शिंदे, षटक क्रमांक 2, पॉवर प्ले क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. स्वेटशीट बॉलर अप्रतिम वेगाने गोलंदाजी करत असताना बॅट्समन फलंदाज बाद होत असताना विकेटचं होते पतन. अक्षय शेलारला परतावा लागेल. टिट फॉर टॅट, तू शेर है तो मैं सवा शेर हूं. गोलंदाजाने केलाय, फलंदाजाला ढेर, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला सचिन शिवाजी शिंदे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. मागच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजांना त्याने
क्लीन बोर्ड केलं होतं. तोच हा खेळाडू यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये आपली लाईन, आपली लेंथ, आपलं कंट्रोल, आपलं नियंत्रण बरंच काही दाखवलं विघ्नेश सर. मागच्या मॅच मध्ये ज्यांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला लाभतंय अर्थातच शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, विभाग प्रमुख ठाणे आदरणीय शरदजी कनसे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण सातारकर आणि संपूर्ण नवी मुंबईकर सातारा प्रीमियर लीगची आमची संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आदरणीय शरद कनसे साहेब यांना देऊया लाख लाख शुभेच्छा. बॅक टू कॉम्बॉक्स. येस, चर्चा केली होती सर आपण. सचिन शिवाजी शिंदे वडिलांसोबत एक 8 दिवसापूर्वी चर्चा झाली की माझा चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये तो फक्त तो क्रिकेट पुरता मर्यादित राहिला ना पाहिजे, त्याच्यापासून देखील अजून काही इंजिनियर आहे. आणि पहा हे खेळाडू आहेत, हे आता मात्र शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं आहे. मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सचिन शिवाजी शिंदे, जे रुळेगावचे आहेत. आणि इथून पुढे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येतील. वाईचे खेळाडू त्यांच्या समोर आहेत. नाव आहे शरद कोंडाळ, अजित बडे आहेत, माफ करा, अजित बडे आहेत, तेही वाईचे आहेत. आणि अजित बडे मैदानाच्या आतमध्ये आता महत्वाची भूमिका राहील अजित बडे यांची. डेफिनेटली 2 गडी बाद 21 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, अगदी चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, वेगाने थ्रो केला जातोय. बॅकअप आहे, बॅकअप देखील तितकाच महत्वाचा आहे. एक धाव मिळते, एका धावाने टीमची धावसंख्या 22 आकड्यावर. 2 गडी बाद 22 धावा अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अक्षय शेलार जो चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 16 धावा पाहायला मिळाल्या. आणि अजित बडे हा खेळाडू देखील तितकाच दमदार खेळण्यासाठी जाणला जातोय. 22 धावा झाल्यात. 5 ओव्हरचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवरप्लेच रिस्ट्रिक्शन आहे. अजून या ओव्हरमध्ये धावा करण्याची संधी बॅटरला जरूर असेल, त्यामुळेच हा धावा करावा लागतील. सचिन शिंदे आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतील. समोर आहेत अक्षय. हो, यावेळी फ्लिक केलाय, बॉटम हँडचा वापर केलाय. तदनंतर मात्र डीप मध्ये थोडासा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कॅरी करतील. यावेळी कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असताना. आणि इथे थोडासा वाईडिश बॉल पाहायला मिळाला. रनआउटची संधी निर्माण झाली होती विघ्नेश सर. खूप चांगलं फिल्डिंग आणि खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. तर टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. 23 धावा धाफल करायला लागलीत. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर सिंगलचा खेळ. म्हणजे सचिन शिंदेने या ओव्हरमध्ये वापसी केली, कमबॅक केले. कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अजित बडे यांच्या अगेन्स्ट सचिन शिंदे आपला ट्रॅकवरून निघालेत. हो, यावेळी बॅटची एज, त्यानंतर मात्र अधिकची संधी मिळाली होती यष्टीरक्षकाला, मात्र त्याच्यापासून थोडासा लांब होता बॉल. तिथे कॅरी करत असताना तो ड्रॉप झालाय आणि इथे मात्र संधी डॉट बॉलची मिळाली आहे. येस, बॉलच्या रेंजमध्ये नव्हता, मॅचची एज लागली होती आणि विकेट किपरने खूप चांगलं काम केलं. डॉट बॉलची सांगता होती. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा येस, पुढचा बॉल निघालेत सचिन आपल्या ट्रॅकवरून. हो, यावेळी जागा बनवली आहे, स्टेप आउट झाले. आणि तदनंतर मात्र पॉवरफुल हिटिंग डीप मध्ये प्रोडक्शन आहे, त्याला भेदू शकले नाहीयेत. कॅरी केला गेलाय डीप मध्ये. हाही विकेट. सचिन शिंदे या नावाची ओळख आता मैदानाच्या आतमध्ये करून दिले आणि सिग्नेचर केलंय या ठिकाणी या खेळाडूने. दाखवलं आपला क्लास. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 17 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर मात्र सचिन शिंदेने काय गोलंदाजी केली आहे. अजित बडे एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना टॉपेज लागली होती. मिड विकेट मध्ये चांगला झेल पकडला आणि आणखीन एक विकेटचं पतन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. म्हणजेच मागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या आणि या 6 धावा करत असताना मात्र 2 गडी तंबूच्या आश्रयाला जात असताना 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. संत बाळू मामा या टीम साठी महत्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. मात्र न्यू बॅटर येईल आता. टीम खऱ्या अर्थाने वीर मराठा बोरणे या संघाकडून जर आपण पाहिलं तर या संघाचा जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, जे उरमोडी विभागाला बिलॉंग करतात आणि वडगावचे आहेत. नाव आहे अमर बामरस. या खेळाडूकडे नजरा वळवल्यात ना, ज्याने मात्र घनसोली कॉलनीचं क्रिकेट सातत्याने खेळलंय. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू नवी मुंबईचं देखील त्याने क्रिकेट खेळलंय आणि आता सध्याच्या घडीला तो स्ट्राईक एंडवरती आहे. या मॅच मधली कहाणी बदलायची आहे ना, तर त्याला मात्र इथून पुढे अटॅक करावा लागेल. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जो गोलंदाज आलाय ना, नाव आहे यश मोरे, जे KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे आहेत आणि
हातलोट या गावाचे आहेत. सुजित सर तुम्हाला फार परिचयाचे असतील, जे राकेश प्रतिष्ठान गोठवली या ठिकाणी अनेक वेळा आपण पाहिलंय आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सानिध्यामध्ये हा खेळाडू सध्या घडलाय आणि तो आता गोलंदाजीच्या रनवेवरती आहे. विघ्नेश सर, या गोलंदाजाने प्रभावित केलाय. यस, यश मोरे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर भामरस हा खेळाडू जर पाहिला तर एकदंत घणसोली या टीमसाठी देखील त्यांनी नवी मुंबई क्रिकेट खेळलंय, त्यामुळेच ही जबाबदारी आहे. 3 गडी बाद 23 धावा, षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आता यश मोरे गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये धुवाधार गोलंदाजी केली होती, यश मोरेने इम्प्रेस केलं होतं. विकेट टेकर गोलंदाज म्हणून जाणला जातोय. या मॅचमध्ये देखील तेच काम करावं लागेल आपल्या टीमसाठी. आणि आता स्ट्राईक एंडवर अक्षय शेलार. मॅचची एज थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, अडवला देखील जातोय आणि दरम्यान 3 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये असलेला ताळमेळ, एकाला 2 आणि 2ला 3 करण्याचा प्रयत्न इथे बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. मोठे फटके येत नसले तरी देखील सिंगल, डबल आणि ट्रिपल यामध्ये देखील भर दिसताना या स्कोअरमध्ये पाहायला मिळतील. येस, या बॉलच्या पाठीमागची आपण जर प्रतिक्रिया पाहिली तर आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला होता. तदनंतर मात्र 30 यार्ड सर्कलमधला असलेला क्षेत्ररक्षक गफलत करतो. तदनंतर बॅकअप देत असताना दुसराही खेळाडू पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. पुढचा बॉल पुन्हा एकदा यश. हो, यावेळी ऑन साईडला खेळला, बॅकफुटवरती न जाता फ्रंटफुटवरती आले आणि तदनंतर मात्र हा प्रहार केला होता डीपमध्ये. मिड विकेटला प्रोडक्शन होतं. धावसंख्या मिळाली आहे फक्त 1. आता संघाची गरज आहे धावसंख्या अधिकची. धावा करणं गरजेचं आहे. मागचा बॉल जर पाहिलं तर अक्रॉस खेळला होता, मिड विकेट रिजनमध्ये प्रोटेक्शन होतं, त्यामुळेच स्ट्रोकवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल आणि मेरिटवर फलंदाजी करावी लागेल. धावांची गरज असेल कारण की तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यश मोरे चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवर अक्षय शेलार. ऑफ स्टंपवर खूप चांगला स्ट्रोक आहे, कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. सापळा रचला होता अक्षय शेलार साठी आणि त्या सापळ्यामध्ये अडकला जातोय फलंदाज अक्षय शेलार आणि विकेटचं होतोय पतन. गडी क्रमांक बाद होते चौथा धक्का लागतोय. टीम वीर मराठा बोर्णे संघाला फलंदाज बाद. पहा, यावेळी बॅकफुटवरती गेले. तदनंतर मात्र हा प्रहार स्वीप कव्वमध्ये क्षेत्ररक्षक होतं, हे ट्रॅप होतं. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला होता. डावकुरे हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी दाखल होतो त्यावेळी मात्र त्याची एक अँगलिंग गोलंदाजी पाहायला मिळते विघ्नेश सर. आणि तिथून मात्र हे ट्रॅप स्वीप कव्हरला अधिकचा खेळाडू एक्स्ट्रा दिला होता आणि तिथे क्षेत्ररक्षकाने देखील अचूक कामगिरी केली. विकेटचं पतन विकेट क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पवेलियन इंडला जाताना पाहायला मिळाला. डेफिनेटली 4 गडी बाद अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. धावा करण्यासाठी ते प्रयत्न करत असताना मात्र अक्षय शेलार देखील परतलाय. आपल्या टीमसाठी 8 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. आता वीर मराठा बोर्णे टीम आता अडचणीमध्ये आहे, त्यामुळेच या अडचणीमधून कोणतरी एक फलंदाज त्याला अँकरिंग इनिंग करावं लागेल. या मॅचमध्ये एक संकटमोचकच्या भूमिकेत मात्र रोल प्ले करावा लागेल. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, जयवंत कदम फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. जयवंत कदम आणि अमर भामरस या दोन्ही फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल. या जबाबदारीचं ओझं आता उचलावं लागेल, त्यामुळेच हा संघ कशा पद्धतीने खेळ करतोय ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. 4 गडी बाद 27 धावा धावफलकर लागत असताना वीर मराठा बोर्णे टीम. चला सामना स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकी यश मोरे गोलंदाजीच्या रनवेवरती जे ओव्हर द विकेटने येत आहेत विघ्नेश सर यावेळी पाहायला मिळालेत. हो, यावेळी पहा विशाल आले, जयवंत आलेत आणि जयवंतने थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अधिकचा प्रयास केला होता. एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले जात आहेत. डेफिनेटली अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऑफस्टमच्या बॉलला अगदी ऑन साईडला लगवण्याचा प्रयत्न हा मानस आहे. हा चुकीचा फटका मानावा लागेल कारण की आता जर पाहिलं तर अगदी ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला अगदी मिड विकेट रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना जयवंत या मॅचमध्ये जयवंत कदम अगदी जबाबदारी आहे आणि त्यामुळेच या खेळाडूला देखील चांगला खेळ करावा लागेल. कौतुक करावं लागेल. यश मोरेचं या षटकामध्ये इम्प्रेस केलंय. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च करत असताना सुपर बॉल रायझिंग सरप्रायझिंग आणि बॅटची एज स्पोर्ट्समनशिप पाहायला मिळते. फलंदाज जयवंत कदमला परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय वीर मराठा बोर्णे टीमला. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय की बॅटची एज अगदी गुडलेन स्पॉटवरून चेंडू राईज झाला आणि बॅटची एज घेऊन विकेट कीपरकडे जातोय. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि जयवंत कदमच्या खेळीचा अंत होतोय.
5वा गडी बाद गारद होतोय. 5 गडी बाद अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. धावांसाठी झगडावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते इथे वीर मराठा बोर्णे टीमला. यस चर्चा राहिली नाही. हा बॉल थोडासा घातक बॉल म्हणून ओळखला जातो. या बॉलला सरप्राइझिंग डिलिव्हरी म्हटलं जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलं आणि या बॉलने मात्र मिळवलं विकेट. आता मात्र नवीन फलंदाज येतील जे पाटण तालुक्याला एक वाडी एक संघ या गावदेवी घनसोलीमधून अनेक काळ क्रिकेट ज्याने खेळलंय तो आहे मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अर्जुन कदम. या नावाकडे नजरा वळवल्यात. यश यांनी मात्र सर्टन टाइप्स ऑफ पिरियडमध्ये दिलेले हे ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तुम्हाला दिलेले हे ब्रेक आहेत आणि या ब्रेकवरती आता मात्र सातत्याने उत्तरही देणं गरजेचं आहे. अटॅक करावाच लागेल कारण की 3 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने वळलाय. अर्जुन कदम, YP11 घणसोली, घणसोली 11 घणसोली, किरण स्मृती घणसोली, गावदेवी घणसोली या टीममध्ये खेळत असताना या खेळाडूने देखील गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये इम्प्रेस केलाय. त्यामुळेच या खेळाडूकडे लक्ष असेल. डावखुरा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि क्षमता आहे आणि ते सिद्ध करावं लागेल आणि सिद्ध केल्याशिवाय आपण प्रसिद्ध होत नाही. त्यामुळे धावा करावा लागतील. यावेळी ऑन साईडला खेळ आहे. खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. केलाय वार, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4 चौकार 4 रन. जबरदस्त अटॅक पहा ऍक्शन रिप्ले मध्ये विघ्नेश. अर्जुन कदम यासाठी जाणला जातोय. एक एक कदम विजयाच्या दिशेने, एक एक कदम आपल्या टीमसाठी आणि एक एक कदम चौकार षटकार मारण्यासाठी तो जाणला जातोय आणि अख्खू टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय. 4 धावा चौकार मिळतोय. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. ट्रॅजेडी टाइम आउट. आता ब्रेक आहे. त्यामुळेच या टाइम आउट मध्ये ही स्ट्रॅटर्जी करण्याची वेळ आहे. ही स्ट्रॅटर्जी आता आखली जाईल संत बाळूमामा वॉरियर्स टीमच्या माध्यमातून आणि वीर मराठा बोर्णे टीमच्या माध्यमातून. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, विभाग प्रमुख ठाणे आदरणीय शरददादा कनसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. संपूर्ण सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून हा वाढदिवस आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावरती केक कापून त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. मी DJ मास्टरला विनंती करतो बर्थडेचं एक चांगलं सॉन्ग घेऊन या. आज वाढदिवस आहे. शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, विभाग प्रमुख ठाणे श्री शरददादा कनसे साहेब यांचा वाढदिवस आहे. संपूर्ण सातारकर, संपूर्ण नवी मुंबईकर आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांचेच लाडके शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, विभाग प्रमुख ठाणे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, राजकीय पटलावरचं मोठं नाव अर्थातच शरद दादा कनसे यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करत आहोत. मित्रांनो, एक चांगलं व्यक्तिमत्व, सातारा प्रीमियर लीगसाठी बहुमूल्य सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आलंय. संपूर्ण कमिटी मेंबर्स यांना मी विनंती करतो आपण सर्वांनी या. आपण वाढदिवस सेलिब्रेट करतोय. शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, विभाग प्रमुख ठाणे श्री शरददादा कनसे, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. दादा कनसे राजकीय पटलावरचं मोठं नाव आणि सातारा प्रीमियर लीग साठी बहुमूल्य सहकार्य करणारे आपल्या सर्वांचेच लाडके दादा, शिवसेना संपर्क प्रमुख सातारा, विभाग प्रमुख ठाणे श्री शरद दादा कनसे साहेब यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करत आहोत. संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून, नवी मुंबईच्या माध्यमातून, टेनिस विश्व क्रिकेटच्या माध्यमातून दादांना देऊया कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. आमच्या कॉम्बॉक्स मधून आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2026चा घमासान. चला, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय विशाल वरांडे. 31 थरार गोलंदाज आहे आणि अमर भामरस आणि अर्जुन कदम या दोन्ही खेळाडूवर मोठी जबाबदारी असेल. धावा करावा लागतील. 31 वर 5 गडी बाद. फुल टॉस बॉल, नो बॉल आणि चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये डीजी आणि त्यांचाही आवाज आपण ऐकला. महत्वाची भूमिका राहिली आहे. पहा यावेळी
फुलटॉसचा बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली आणि इथे खऱ्या अर्थाने 4 धावा अंकित केल्या. या 4 धावेने धावसंख्या 36 या आकड्यावरती टीम वीर मराठा बोरणे या टीमकडे नजरा वळवल्यात. पुन्हा गोलंदाज निघालेत. फ्री हिटचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय, तदनंतर मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाईल. धावसंख्या 37. 3.1 बॉलचा खेळ संपलाय. अर्जुन कदम आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती येतील. अर्जुन कदमकडे नजरा वळवल्या जातील, जे डावखुरे हाताचे आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज नेहमी घातक ठरलेत. या मॅच मध्ये एक चौकार त्यांनी लगावलाय आणि 600च्या स्ट्राईक रेटने ते मैदानाच्या आतमध्ये धावफलकांवरती उभे आहेत. त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. अर्जुन कदम जे पाटणचे आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट विशाल वरांडे, म्हणजे दोन्ही खेळाडू पाटणचेच आहेत. डेफिनेटली आता चांगला खेळ करावा लागेल. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर 37. अगदी चुकीचा चेंडू हाताळला गेला आणि व्हाईट बॉल प्लस चौकार देखील पाहायला मिळाला. या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आहे ना, ते धावा तुम्हाला नेक्स्ट इनिंगमध्ये कराव्या लागतील. विशाल वारंडे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अर्जुन कदमच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराने आपलं खातं उघडलंय. अर्जुन कदमकडे क्षमता आहे. आज अनेक खेळी असेल, अनेक इनिंग असेल. अर्जुन कदमने आपल्या खेळीच्या जोरावर आपल्या टीमसाठी त्याने सामने जिंकून दिलेत. घणसोली 11 घणसोली असेल, किरण स्मृती घणसोली असेल, YP11 घणसोली असेल किंवा गावदेवी घणसोली या टीममधून खेळत असताना या खेळाडूने देखील आपली छाप सोडली. फटका चांगला आहे, ऑफ ड्राय केला जातोय, वेगवान स्ट्रोक लगवला जातोय, पण या फटक्यावर मिळतील एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल. पहा या बॉलच्या पाठीमागे घडलं काय. तर हा बॉल आहे ना स्ट्रेट लॉंग ऑफ वरती खेळण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड मधलं सर्कल भेदलं आणि तदनंतर मात्र चिकी सिंगल घेतली आहे. धावसंख्या 38 वरती आहे. ही धावसंख्या तुम्हाला 60 आणि 60च्या पुढे घेऊनच जावं लागेल. मॅच महत्वाची आहे, डू ऑर डाय आहे. इथून तुम्ही जर हारलात ना तर परतीचा घरचा प्रवास पकडावा लागेल. आणि इथून पुढे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विशाल आपल्या ट्रॅकवरून निघालेत ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा फुल टॉसचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. या स्पर्धेमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, वीज झोन मध्ये खेळलेला फटका होणार नाही सीमा पार. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॉल मिस करत असताना अगदी टॉप पेज लागली होती. टायमिंग होऊ शकलं नाही. अगदी अमर बामरस अशाच बॉलवर मोठमोठे स्ट्रोक खेळतो, त्यासाठी तो जाणला जातोय, पण इथे टायमिंग झाला नाही आणि झेल पकडला जातोय. अमर बामरस परतलाय. 6वा धक्का लागतोय. आता टीम अडचणीमध्ये आहे, वीर मराठा टीम, बोर्डे टीम. त्यामुळेच या मॅचमध्ये आता कुठला फलंदाज या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी योगदान देईल त्याकडे लक्ष असेल. गोलंदाजीमध्ये विशाल हा गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर जगन्नाथ मांढरे फलंदाजीसाठी आलाय. सोमेश्वर वाडी वाई तालुक्याचा हा खेळाडू आहे आणि असे अनेक तालुक्यातील वाडीचं क्रिकेट गाजवणारे खेळाडू आज देखील सातारा प्रीमियर लीग मध्ये आपला प्रदर्शन दाखवत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना यावेळेस बॅटची एज फाईन लेग रिझन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय यश मोरेच्या माध्यमातून आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी देखील झालाय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा दुवा इथे परिचित करत असताना हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावांना रोखलंय, जवळजवळ 3 धावा त्यांनी सेव्ह केल्यात. आणि आता चर्चा राहिले ना अर्जुन कदम, मगाची फार सुंदर तुम्ही उल्लेख केलात की कदम हे नाव, म्हणूनच म्हटलं आता ना की मंजिलो से चर्चा होईल सर या सगळ्या बाबींची. मात्र कदम आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सातत्याने आपण चर्चा करतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हा गोलंदाज जो अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, नाव आहे विशाल वरांडे. आतापर्यंत 7 धावा खर्ची केले. 4 बॉलचा खेळ संपलाय अर्जुनच्या अगेन्स्ट. पुन्हा अर्जुन स्ट्राईक एंड वरती आहेत. पहा काय घडतंय. चला थोडासा वेग वाढवूया. गोलंदाज निघाल्यात. हो, यावेळी पहा बाकपूडवरती जाऊन खऱ्या अर्थाने फलंदाजाला फसवलंय. मैदानाच्या आतमध्ये 4ही मुंड्या चित केल्यात आणि इथे डॉट बॉल आलाय. येस, हा बॉल खेळत असताना अर्जुन कदमला देखील कळला नव्हता की हा बॉल पिचिंग झाला कुठे आणि बॉल वळला कुठे. त्यामुळेच बीट होऊन हा डॉट बॉलची सांगता होती. अर्जुन कदम हा फार महत्त्वाचा खेळाडू असेल या इनिंगमध्ये आणि शेवटच्या काही षटकामध्ये, काही बॉलमध्ये. त्यामुळेच या मॅचमध्ये धावा करण्यासाठी अर्जुन कदम सारखं एक ऑप्शन त्यांच्याकडे आहे. 5 धावावर खेळतो. 3 बॉलचा खेळ संपलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावर लागलेत. 3 बॉलमध्ये 5 धावांचं योगदान देत असताना अर्जुन कदम स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. हा कुठं पाचा बॉल पुल केला जातोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
निलेश वीर पाहायला मिळेल. एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत 10ची सरासरी राखली गेली वीर मराठा बोर्णे टीमने, पण गरज आहे 10 पेक्षा जास्त सरासरीची, म्हणजेच 55-60 पर्यंत मजल मारावे लागेल. पण जे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 धावा कराव्या लागतील. बघूया या मॅच मध्ये काय होते. चला सामना स्पीडअप करा. विनंती करतोय की श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीम वेळ वाया घालवू नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. म्हटला तो ना, कदमों से कदम मिल जाते हैं तो बन जाती है यारियां, मंजिल अभी हमारे कदमों से बहुत दूर है, मगर तसल्ली इस बात की है की एक कदम अभी भी हमारे साथ आहे. कदम नावाचा खेळाडू आता आमच्या सोबत आहे. आणखी एक नाव मी कदम बद्दल चर्चा केली तर खऱ्या अर्थाने या आयोजनाच्या पाठीमागे एक चांगलं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने अरुण कदम यांची आई ऑफ झाली आणि तदनंतर मात्र त्यांचं निधन, आणि खऱ्या अर्थाने ईश्वर त्यांना त्या धक्क्यातून सावरण्याची संधी द्यावा. एक प्रमुख आयोजक ते देखील होते, मात्र ते आज या ठिकाणी अनुपस्थित आहेत. त्यांच्या आईला आपण भावपूर्ण श्रद्धांजली सकाळी दिली. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विशाल मोरे आलेत बापू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर लेफ्ट हँडर अगेन्स्ट लेफ्ट हँडर, चांगलं टॅकल इथे पाहायला मिळेल विघ्नेश सर. डेफिनेटली शेवटच्या 6 बॉलचा सामना कशा पद्धतीने केला जाईल. अर्जुन कदम स्ट्राईक एंडवर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये विशाल मोरे, शेवटची ओव्हर, 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि अर्जुन कदमने मिस केलाय. फाईन लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते व नो बॉलचा इशारा केला जातोय. फुल टॉस बॉल होता. मोठा स्ट्रोक लगवण्यासाठी अगदी अटेम्प्ट केला होता, पण आपल्या हाताला चेंडू ब्रश झाला, त्यामुळेच एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. एकंदरीत 2 धावा इथे अंकित केल्या जातील. एक पळून काढले, एक नो बॉलची, अशा 2 धावा विघ्नेश सर. मैदानाच्या आतमध्ये 42 हा आकडा आलाय आणि 42 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाचं षटक डेथ ओव्हर मध्ये आल्यात. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पंचांचा हेलिकॉप्टर गरगर गरगर फिरलाय, म्हणजे येणारा बॉल उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट. या फ्री हिटची कहाणी काय असेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला जगन्नाथ मांढरे. पुढचा बॉल फ्रीडच्या बॉलवर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल आला होता, पण अगदी चिक्की आणि रिस्किल सिंगल, लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एक एक धाव फार महत्वाची आहे. एक एक धाव करून संघ पुढे जात असताना पण गरज आहे वीर मराठा वॉरियर्स टीमला, ते म्हणजेच मोठे फटक्यांची. मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला मोठा स्कोर उभा करावा लागेल. त्यासाठी दोन्ही बॅटरला आता आक्रमण करावं लागेल. येस डेफिनेटली. मैदानाच्या आतमध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. पुढचा बॉल विशाल निघालेत ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा लेगस्टम आणि लेगस्टमच्या बाहेरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पिचिंग झाल्यानंतर अधिक बाहेर निघून गेला. लेगस्टमवरती पीक होतो आणि तिथून मात्र बाहेर जात असताना बॉल पाहायला मिळाला. वळवण्याची क्षमता आहे विशालकडे. आणि कशा पद्धतीने पाहताय विघ्नेश सर या बॉलच्या पाठीमागे. डेफिनेटली विशाल मोरे आतापर्यंत जर पाहिलं तर लेग स्टंपवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. जो अर्जुन कदमचा स्ट्रॉंग झोन आहे त्या ठिकाणी आपण गोलंदाजी करतोय, म्हणजे आपल्या टीमसाठी आणि आपल्यासाठी देखील घातक ठरेल. अगेन्स्ट तुम्ही ऑफ स्टंपवर किंवा यॉर्कर चेंडू हाताळले तर नक्कीच त्याचा फायदा होईल. पण गोलंदाजाच्या माइंडमध्ये एक वेगळा प्लॅन आहे. तो प्लॅन एक्झिक्यूट करत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 44 आकड्यावर. इथे चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे, पण दिशाहीन चेंडू पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय धनंजय कोळी सरांच्या माध्यमातून. येस, मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू नाही आहे. तुम्हाला तुमचा रिव्ह्यू संपलेला आहे असं आमचे अक्षय कदम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. या सगळ्या बाबी नोंद घेतल्या गेल्यात. पहा मात्र यावेळी विघ्नेश सर आपण पाहिलं ना, आउटसाइड द ऑफ स्टंप ट्रॅम्प लाईन जी आहे ना, त्या ट्रॅम्प लाईनच्या अधिकचा बाहेर बॉल जाताना पाहायला मिळाला. म्हणजे ही चूक तुम्ही करू नये. डेथ ओव्हरच्या गोलंदाजीसाठी आलात. आता टीमने जो एक मोमेंटम शिफ्ट केला होता ना, तो आता तुम्ही तुमच्या विरोधकांच्या दिशेने शिफ्ट केला. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा बाकफूट वरती गेलेत, पंच केला. बाकफूट पंच पाहायला मिळाला. डीप स्वीप कव्वमधून बॉल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार.
थँक्यू व्हेरी मच. टप्प्याचा बॉल अशी गोलंदाजी तुम्ही अर्जुन कदमला करू शकत नाही, त्याचा भूदंड तुम्हाला भरावा लागेल आणि तेच घडलं. इथे कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक लगावला गेला अर्जुन कदमच्या बॅटमधून. 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर आणि धावसंख्येला आकार येत असताना शेवटचे 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक अखेरचं. विशाल मोरे गोलंदाजी ट्रॅकवर. अर्जुन कदमने आतापर्यंत 6 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. जगन्नाथ खेळतोय 2 बॉलचा सामना करत असताना 1 या आकड्यावर. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर. सगळ्यांचंच लक्ष या मॅचकडे. पुन्हा एकदा बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथे पंच आमच्याकडे वळलेत त्यांनी सांगितले की हा वाईट बॉल आहे, म्हणजे अखेर 50 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. टीम वीर मराठा बोरणे सूर्यकांत दादा कदम यांची ही टीम आहे आणि या टीमने मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आपण पाहिलं ना 12th मॅन देखील एक्साइटेड आहे दोन्ही टीमचे, त्यांचंही कौतुक आहे. विघ्नेश सर, या मॅचकडे आपण पाहतोय ना 50 धावा धावफलकावरती लगावल्यात. अर्जुन यांना मात्र स्ट्राईक आणि लाईन लेंथ सापडली आहे आणि आत्तापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 9 धावा त्यांनी या ओव्हरमध्ये कुठल्या आहेत. माने पुन्हा एकदा विशाल निघालेत आपल्या रनवेवरून. हो, यावेळी उचली घेणारा बॉल. पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क, इथे प्रश्नचिन्ह उभे केलेत. मात्र इथे पहा, इथे 1 बाउन्सचा कॉल दिलाय तुम्हाला. आता इथे 1 बाउन्स असा कॉल दिलाय आणि या सगळ्या बाबी नोंद घेतल्या गेल्यात. मात्र बॅटिंग टीम इथे रिव्ह्यू घेते का, हा एक प्रश्न आहे. येस, बॅटिंग टीम पंच. येस, बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतला. आता थर्ड अंपायर आमचे इन मध्ये येतील आणि चर्चा होईल की काय घडलंय. या बॉलच्या पाठीमागे 1 बाउन्स जरी दिला असला तरी हा बॉल वाईड आहे का, या देखील गोष्टीची चर्चा होईल. नो आहे का, या गोष्टीची चर्चा होईल. काय घडलं या बॉलच्या पाठीमागे, या सगळ्या बाबी तपासल्या जातील. आमचे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अमित घोलतकर सर आहेत. येस, पंचांचा कॉल आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉल प्लस तुम्हाला 1 बाउन्स देखील दिलाय. येस, पंचांनी इथे बाउन्स देखील कॉल दिलाय आणि व्हाईट बॉल असं भाकीत केलंय पंचांनी, म्हणजे धावफलकावरती अधिकची 1 सर रन येईल आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 5वर 1, 51, 51. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. थोडंसं लांब लचक षटक. मैदानाच्या आतमध्ये अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मोठं षटक हाताळलं या स्पर्धेमध्ये. हा खेळाडू येस चर्चा होईल. 39 होत्या आता, नाही 39 होत्या. इथे देखील चांगला बॉल, वापसी केली, कमबॅक केले. आपण पाहू शकतो खोलवर टप्प्याचा चेंडू. चुका केल्या होत्या मागच्या 2 बॉलवर. भरपूर व्हाईट बॉल हाताळले गेले होते. भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करत असताना गोलंदाज विशाल मोरे. पण इथे वापसी, इथे कमबॅक. आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या आकड्यावर. 51 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय आणि काय घडलं, स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये अर्जुन कदमला परतावा लागेल. ही वापसी, हे कमबॅक शेवटच्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं होतं आणि तेच करत असताना या मॅचमध्ये विशाल मोरे डॉट बॉल. विघ्नेश सर, स्वतःकडे असलेली क्षमता आणि या क्षमतेवरती ज्यावेळी शंका येते ना त्यावेळी मात्र प्रश्नचिन्ह उभे होतात. इथे तुम्ही तुमच्याकडे असलेलं कौशल्य, या कौशल्याला खऱ्या अर्थाने समर्पण देणं गरजेचं आहे आणि ते देत असताना अधिकच्या रन या ठिकाणी खर्ची केल्या या गोलंदाजाने. त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे. मात्र त्या क्षमतेवरती त्याने पूर्णपणे गोलंदाजी आतापर्यंत केली नव्हती. मात्र यावेळी 4 बॉल हाताळण्यासाठी त्याने जवळजवळ 8 चेंडू म्हणजे दाम दुप्पट गोलंदाजी केली आहे. डेफिनेटली 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय शरद कोंढाळकर, फलंदाजीसाठी आलाय. या खेळाडूने देखील घणसोलीचं क्रिकेट गाजवलंय. आज घणसोली 11 घणसोली, ध्रुवी 11 घणसोली यासाठी अनेक वर्ष त्याने क्रिकेट खेळले आणि पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेटमध्ये देखील योगदान देत असताना शरद कोंढाळकर. स्ट्राईक एंडवर जगन्नाथ पाहायला मिळते. शेवटचे जर पाहिले तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. लेंदी ओव्हर म्हणावं लागेल विशाल मोरेने. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये तब्बल 10 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या 51, 51. सामना स्पीडअप करा हे विनंती केली जाईल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जगन्नाथ मांढरे फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. हुक केलाय, फटका इनफिल्डच्या वरून, चेंडू होते फरार. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. जगन्नाथ मांढरेच्या बॅटमधून येतोय मस्ट नीडेड 4 चौकार.
बॉल ही चुका केल्यात या ओव्हरमध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात आणि त्याचबरोबर या अकुटप्प्याच्या गोलंदाजी करत असताना कुठेतरी चूक करतोय विशाल मोरे. टीमची धावसंख्या 55, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवर काय घडेल आणि टार्गेट किती सेट होईल हे देखील पाहणं इतकंच इंटरेस्टिंग असेल. जगन्नाथ आहे स्ट्राईक एंडवरती. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस, हातभर वळवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. टार्गेट सेट झालंय. 55 धावा धावपलकावरती लगावल्यात. उत्तरार्धामध्ये तुम्हाला बनवायचे 56. विघ्नेश सर, महत्वाची स्ट्रॅटर्जी राहिली. आता 56 बनवावे लागतील. अब तक 56 धावांचा टार्गेट आहे. पहिला डाव संपला गेला आणि वीर मराठा बोर्णे टीमने बॅटिंग करत असताना 55 उभारल्या. 56 धावांचं टार्गेट आहे. आता बघूया श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीम या धावांचा पाठला कसा करतोय. जाऊया आपण निलेश मराठे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश सर. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. टीम प्रिशा 11 पारांबे आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स आपण टॉस करत आहोत आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया शिवसेना संपर्क प्रमुख सातारा आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख ठाणे ज्यांचा आज वाढदिवस आहे. शरद कनसे साहेबांना विनंती आहे. त्याचबरोबर सातारा टेनिस क्रिकेट असोसिएशन पठार विभाग रोहितदादा जगताप यांनाही विनंती आहे. त्याचबरोबर अजितदादा जाधव यांनाही विनंती आहे. त्याचबरोबर अशोक कदम फौजी यांना विनंती की आपण टॉस करत आहोत. या मान्यवरांच्या शुभाशय हा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करतोय प्रिशा 11 पारांबे आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स असा टॉस होणार आहे. प्रशांतदादा शेडगे जे पारांबे गावचे आहेत, कास पठारचे आहेत, त्यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला युवराज भाऊ पार्टे आणि अमित शेठ पार्टे जो जावलीतला संघ आहे. श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स अशी लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत आणि टॉस ज्यांच्या शुभाशय आपण करत आहोत, ज्यांचा आज वाढदिवस आहे, शिवसेना संपर्क प्रमुख सातारा आणि विभाग प्रमुख ठाणे श्री शरद कनसे साहेब यांच्या शुभाशय आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी रोहिदास दादा जगताप यांनाही विनंती करूया. अजितदादा जाधव यांनाही विनंती करूया. त्याचबरोबर अशोक कदम फौजी या ठिकाणी आहेत, त्यांनाही विनंती करूया की आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत आणि त्याचबरोबर सर्व सातारा प्रीमियर लीगचे आयोजन कमिटी आहे. आपण टॉस करणार आहोत. टॉस चांदीचा बनवलेला 21 ग्रॅमचा टॉस आहे आणि दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. एका बाजूला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजे सातारा आणि एका बाजूला राजधानी सातारा आहे आणि दुसऱ्या बाजूला आय लव सातारा हे तुम्हाला मागायचं आहे. आणि मॅच रेफरी कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी येतील आणि आपण कॉइन स्पिन करूया. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. ओके, विवेक शिंदे आणि सँडी बिरामने हे दोन कॅप्टन आलेले आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. कोण आवाज देणार. ओके, एका बाजूला विवेक आय लव सातारा, दुसऱ्या बाजूला राजधानी सातारा. दोन्ही पैकी तुम्हाला एक मागायचा आवाज कोण देणार. ओके, विवेक शिंदे प्रिशा 11 पारांबे. कॉइन स्पिन करूया आपण. कनसे साहेबांच्या शुभाशय आपण कॉइन स्पिन करतोय. आय लव सातारा मागितलेला आहे आणि राजधानी सातारा आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे सँडी बिरामने. टॉस जिंकताय टीम स्वामी समर्थ AP स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. काय घेताय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल. किती उत्कंठा होती. आजच्या दिवसातला पहिला सामना खेळताय. कालपासून ही क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. उत्कंठा तर काय नाही. धन्यवाद करेन सातारा प्रीमियर लीगच्या कमिटीचे की त्यांना आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि आमच्या संघ मालकाचं पण आभार आहे की त्यांनी आम्हाला म्हणजे टीम घेऊन इथे खेळण्याची संधी दिली. विवेक, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय प्लॅनिंग आहे प्रिशा 11 पारांबे या टीमचं. प्रथमतः मी प्रिशा 11 संघाचे ओनर प्रशांतदादा शेडगे यांचा धन्यवाद मानेन आणि त्यांनी मला ही संधी दिली. चॉईस आयकॉन म्हणून घेतलं मला, डिस्ट्रिक्ट आयकॉन. आणि सातारा प्रीमियर लीगचं पण धन्यवाद करतो कारण की मला या प्लॅटफॉर्मवरती खेळायची संधी देत आहेत. आणि बॅटिंग आम्ही एक 60+ करण्याचा प्रयत्न करू. निश्चित प्रिशा 11 पारांबे या टीमची ही प्लॅनिंग आहे. आपण कनसे साहेबांकडे जाऊया. साहेब, सातारा जिल्ह्यामध्ये नवी मुंबईमध्ये बरेचसे असोसिएशन आहेत. आपण उदरनिर्वाहासाठी शेकडो किलोमीटरवरती आहोत आणि या क्रिकेटच्या निमित्ताने हे सर्व मंडळ एकत्रित येतात. सातारा प्रीमियर लीग आहे. आपल्या भावना कशा आहेत. मी प्रथम सातारा प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंना, सभासदांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आज त्यांनी मला इथं या खेळासाठी बोलवलं, मला आमंत्रित केलं, माझा सन्मान केला. मी प्रथम त्याच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. खरं पाहिलं तर आपण खूप अंतरावरून इथं आपल्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यातूनही या वाशीसारख्या ठिकाणी किंवा ठाणा असेल, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक राहतात आणि त्यातून एक चांगला उपक्रम सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून एक चांगल्या टीम निवडून त्याच्यातून एक चांगला खेळाडू आपला कसा
लोकांच्या समोर येईल आणि त्या लोकांना एक प्रोत्साहन देण्याचं काम या सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतं आहे. मला खूप अभिमान वाटतो की आपल्या विभागातील आपल्या भागातील हे सर्व तरुण इथं चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवत आहेत आपला. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. आपले मनपूर्वक आभार. सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आभार मानूया आणि सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा अशी या ठिकाणी विनंती करूया. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉसची परिपूर्ण माहिती अशी आहे की श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकला आणि सँडी बिराम यांनी सांगितलेलं आहे की आम्ही टॉस जिंकत प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो आणि टीम प्रिशा 11 पारांबे या टीमला गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया आणि दोन्ही संघांना विनंती की मैदानाच्या आतमध्ये आपण सामना सुरू करा. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आणि डे क्रमांक 2चे शेवटचे काही सामने. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा आज वाढदिवस आहे शिवसेना संपर्क प्रमुख सातारा आणि विभाग प्रमुख ठाणे सन्माननीय श्री शरद कनसे साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया आणि आयोजन समितीच्या वतीने हा सन्मान आपण करत आहोत. रेशीम नाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण ज्यांचा आज वाढदिवस आहे श्री शरद कनसे साहेब शिवसेना संपर्क प्रमुख सातारा आणि विभाग प्रमुख ठाणे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 आपल्यासमोर रंगलं जाते. वीर मराठा बोर्णे वर्सेस श्री संत बाळूमामा वॉरियर्स असा सामना मैदानामध्ये रंगत असताना वीर मराठा बोर्णे टीमने पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये धावा उभारल्यात. त्या म्हणजेच 55 धावा उभारल्यात आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. बघा, पहिल्या ओव्हर पासून जर पाहिलं तर गोलंदाजीची धार पाहायला मिळाली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या अगदी विशाल मोरेच्या माध्यमातून त्यामुळेच धावसंख्या 55 पर्यंत पोहोचली आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलं गेले. त्या धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते कोहिनूर ऑफ पाटण तालुका मिस्टर गणेश शिंदे आणि त्याच्या समेत फलंदाजीसाठी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अजिंक्य बेलोशे. वाईचा एक वंडर बॉय म्हणून ओळखला जातोय अजिंक्य बेलोशी आणि मग चावळीचा वंडर बॉय ओळखला जातो आणि दोन्ही खेळाडूने सध्याच्या हंगामामध्ये एक बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या पटकावल्या आणि एकाच दिवशी एका बाजूला जर पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये गणेश शिंदेने आपली मालिकावीरची बाईक पटकवली आणि जावळी प्रीमियर लीगमध्ये अजिंक्य बेलोशेने आपली बाईक देखील पटकवली आहे. जाऊया, दोन्ही बॅटर सेट आहेत, दोन्ही बॅटर अगदी रिदममध्ये आहेत आणि फॉर्ममध्ये आहेत. बघूया 56 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठला केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातील. गोलंदाजी ट्रॅकवर पहिले ओव्हर हाताळण्यासाठी अजय शेलार आलाय. ओव्हर क्रमांक 1. पहिले पॉवर प्लेचे 2 षटकं हे फार महत्त्वाचे असतील श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमसाठी. त्यामुळेच या 2 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील याकडे पाहिलं जाईल. गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकवला होता तो अजय शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या अगेन्स्ट अजिंक्य बेलोशे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोन्ही खेळाडू तेवढेच ताकदीचे आहेत आणि इथे कुरगुड्या केल्या जातील. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हिअर वी गो. पहिलाच बॉल स्टेट डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. डीपमध्ये प्रोडक्शन दिलंय. अडवण्याचा प्रयत्न. पहिली रन, पहिला मार्ग इथे सुसज्ज केलाय. ऑन दी मार्क केलाय. श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. पहिला बॉल स्टेप आउट केला होता आणि पहिल्याच बॉल पासून पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करण्यासाठी अजिंक्य बेलोशी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिला बॉल फुलटॉस होता आणि सिंगल मिळते. ऑफ ड्राय केलाय. सिंगलने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असतोय. यावेळेस देखील अगदी पडल्यानंतर चेंडू सबमध्ये राहिलाय. खाली पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. त्यामुळे स्टेअर केला. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये सिंगल मिळते. जबरदस्त स्टेअर पाहायला मिळाला. खड्या हाताने हॅड कॉर्डिनेशन फार सुंदररित्या त्या ठिकाणी दाखवलं. फलंदाजाने अधिकचा चान्स घेतला जात नाहीये. अजय शेलार यांच्या अगेन्स्ट अधिकचा प्रहार केला जात नाही. थांबवलंय, स्वतःला रोखून धरलंय. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये अजय याच्या अगेन्स्ट मोठे प्रहार येत नाहीयेत म्हणजे दबाव आहे आणि दडपणही आहे पाहायला मिळालंय. अजय पुन्हा एकदा निघालेत. समोर आहेत अजिंक्य बेलोशे ओव्हर द विकेटने.
थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला फार दूरवर आहेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत, मात्र बॉल साईल वन बाउन्स सीमारेषे पार, मिळतील धावा 4 चौकार. चा बॉल होता, अगदी क्रीजचा वापर केला, बॅकफुटला येऊन अगदी ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला त्याने मिड विकेट मध्ये पाठवला आहे. ही चांगली बॅटिंग आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर वापर कसा करावा हे अजिंक्य बेलोशीला माहिती आहे. त्यामुळेच ह्या मॅचमध्ये अजिंक्य बेलोशी देखील चौकार लागवलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं, 4 बॉल, तिसरा बॉल फुलटॉस बॉल, अगदी हा बॉल देखील मिस करत असताना चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये, सिंगल मिळतीये आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना. नक्कीच या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आपण पाहिली तर यस पंचांनी देखील रेफर केला. थोडेसे स्टेप आउट झाले होते. स्टेप आउट झाल्यानंतर ना विघ्नेश सर जो इम्पॅक्ट आहे ना तो कुठे पडला हे देखील पाहावलं जातं आणि अनेक वेळा आपण पाहिलं. एक मला IPL मधली एक मॅच आठवते जिथे विराट कोहली यांचा इम्पॅक्ट पाहिला गेला होता. स्टेप आउट झाले होते. या सगळ्या छोट्या छोट्या बारकाईने गोष्टी पाहिल्या जातात. आता आपण थर्ड अंपायरकडे जातोय. या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया पाहिली जाईल, काय निर्णय येतं हे देखील पाहिलं जाईल. स्ट्राईकला होते ते फलंदाज गणेश. येस, अजिंक्य बेलोशी स्टेप आउट केला होता आणि कमरेच्या वर आहे की नाही हे पाहिलं जाईल. अगदी क्रीज पासून पुढे गेलाय आणि अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल घोषित केला जातोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील आणि पुढचा बॉल फ्री हिट देखील असेल. अंपायर अमित गोलतकर आणि कल्याणी गोरपडे सर ज्यांनी भरपूर वर्ष अगदी क्रिकेटमध्ये योगदान दिले, पण कमरेच्या वर हा बॉल होता त्यामुळेच नो बॉल घोषित केला जातोय. नो बॉलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे आणि हेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा कॉल आलाय आणि पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. विघ्नेश सर या मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झालाय. चला फ्री हिटची संधी असेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज गणेश शिंदे. फ्रीची गोष्ट गणेश शिंदे सोडणार नाही. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने गणेश शिंदेच्या बॅट मधून येतोय. पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा सातारा प्रीमियर लीग मध्ये हा क्रॅकिंग षटकार. म्हटलं ना तर कोणीही सोडत नाहीये. ओव्हर द विकेटने पुन्हा निघाल्यात. यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर ट्रॅम्पलाईन आणि ट्रॅम्पलाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि इथे अधिकची 1 धाव अंकित केले. एक्स्ट्रा रन. येस, अजय शेलार चुका करतोय कारण की नो बॉल व्हाईट बॉल हाताळले गेलेत. 56 धावा तुम्हाला डिफेंड करायचे, त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण या ओव्हरमध्ये धावा येत असताना 4 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. अगदी फॉलिंग स्पीड लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता पण अजिंक्य बेलोशी तयार नव्हता. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 16. पहा या बॉलच्या पाठीमागे अनाथोडा पोझिशन मध्ये आले. तदनंतर मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला जे 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी तिथे कॅरी केला आणि अडवण्यामध्ये यश मिळवलंय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. 25 बॉल 40चं समीकरण इथून पुढे रंगलंय. 25 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलक लागलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना स्टेप आउट केला आहे. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. अगदी नटराज मुद्रा पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी 1 धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावा दाखल करायला लागलेत. विघ्नेश सर एक बाब नोंदवली गेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, मात्र एक बाब अशी देखील पाहायला मिळाली जिथे 1 विकेटही होता. येस, त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष विठ्ठल जायरे, उपाध्यक्ष नवनाजी बादापुरे, खजिनदार सुनीलजी बादापुरे आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कोर कमिटी देखील इथे उपस्थित आहे. त्यांचे आम्ही सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. ऑल्टो कॉम्बॉक्स. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 17 वर बिनगडी बादाची सुरुवात. पहिल्या इनिंगमध्ये देखील तशी सुरुवात झाली होती पण अमित नाईक हा खेळाडू मात्र ऑल इंडिया आयकॉन खेळाडू 0वर परतला होता. त्यामुळेच धावसंख्येमध्ये कुठेतरी थांबल्या होत्या. आता या मॅचमध्ये चांगली सुरुवात मिळाली. टीम
बॅटिंग करत असताना श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमला आणि गणेश शिंदे आणि अजिंक्य बेलोसे हे दोन्ही बॅटर ज्या पद्धतीने आज आपल्या टीमसाठी स्टार्ट करून दिलात त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय शरद कुंडाळकर, ज्या गोलंदाजाने घणसोली 11 घणसोली, ध्रुवी 11 घणसोली टीमसाठी आणि गावदेवी 11 घणसोली टीमसाठी क्रिकेट खेळलं. नवी मुंबई क्रिकेट खेळत असताना देखील भरपूर चांगली गोलंदाजी आणि किफायती फलंदाजी केली. तो गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना षटक क्रमांक 2 पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, अगदी दिशा दिली, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सिंगल मिळते. नक्कीच आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि सॉफ्ट हँडेड फटका मैदानाच्या आतमध्ये आणि चिकी सिंगल पहिली रन इथे अंकित केली आहे. शरद कोंडाळकर जे वाईचा खऱ्या अर्थाने वाई एक्सप्रेस म्हणून त्यांना अनेक काळ आम्ही संबोधित केलंय आणि ते आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. येणारे बॉल 23 आहेत याची चर्चा राहिली ओव्हर द विकेटने. हो, आडव्या बॅटने जागा बनवली, इम्प्रोव्हायझेशन केलंय, तदनंतर मात्र डीपी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, प्रोडक्शन दिलंय, धाव अंकित केली जाईल ती फक्त 1, म्हणजे 2 बॉलवरती 2 धावा खर्ची गेल्यात. मग या बॉलवर स्ट्रोक जरी लगवला असेल तरी एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग नव्हतं, त्यामुळेच हा स्ट्रोक इतक्या वेगाने चेंडू गेला नाही. पण इथे क्षेत्ररक्षक तैनात होतं, सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर शरद कुंडाळकरने कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. पुढचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत असताना मिस केलाय, प्ले अँड मिस, डॉट बॉलची सांगता होते. एक डॉट बॉल मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करेल, एक बॉल मॅचचं समीकरण बदलेल आणि एक बॉल तुम्हाला प्रेशरमध्ये आणेल. नक्कीच दडपणामध्ये तुम्हाला आणलं जाईल, तुम्हाला थांबवलं जाईल, तुम्हाला रोखलं जाईल. म्हणूनच म्हटलं आता ना की दरिया हो या पहाड टकराना चाहिए, जब तक रुके ना सांस तब तक चलना जीना चाहिए. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. हो, यावेळी पहा ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील आणि दरम्यान मात्र 1 धाव घेण्यामध्ये यश मिळेल. यश धावसंख्या 20. बघा अजिंक्य बेलोशे फलंदाजी करतोय, 7 बॉलमध्ये 9 धावा करतोय, पण अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून एकही प्रॉपर स्ट्रोक आला नाही, त्यामुळेच टायमिंग होणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना तो स्ट्रगल करतोय आणि गणेश शिंदे हा चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर, पण सध्या शरद कुंडाळकर आपल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा करत असताना. पुढचा बॉल फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, काय घडलंय? गणेश शिंदेला परतावा लागेल, मोठा धक्का लागतोय श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमला. गणेश शिंदे परतलाय, मोठा धक्का, फलंदाज बाद. पहा मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, शरीराने फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट्स लावले क्षेत्ररक्षकाने आणि इथे विकेट कॅरी केलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिला हादरा. आता मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, कहाणीमध्ये आता वेगळं पान उलगडलं गेलंय आणि इथून पुढे कहाणी वेगळ्या रीतीने वाचली जाईल आणि इथून पुढे काय घडेल काय बिघडेल याची मात्र कहाणी आणि याची मात्र शंका आणि दुशंका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण की येणारे बॉल आता शिल्लक आहेत फक्त 19. तुम्हाला बनवायचे आहेत अजूनही 36 धावांची गरज आहे. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर अजिंक्य बेलोशी असेल किंवा गणेश शिंदे असेल, थोडीशी घाई केली स्ट्रोक खेळण्यासाठी, त्यामुळेच मेरिटवर फलंदाजी करणं गरजेचं आहे. बॉलच्या रेंजमध्ये येऊन त्याला स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. ही गोलंदाजी आता शरद कुंडाळकरची आपल्या टीमसाठी म्हणजेच वीर मराठा बोर्णे टीमसाठी फार महत्त्वाची ठरली आहे. न्यू बॅटर फलंदाजीसाठी धनंजय भिंताडे. डिफेन्सिव्ह क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट खेळलं जात आहे. पहिली धाव आपल्या बॅटमधून येत असताना या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत जर पाहिले तर फक्त 4 धावा खर्च केल्यात, म्हणजे निर्णायक षटक म्हणावं लागेल या पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये. 2 ओव्हरचा केस संपला, 21 धावा दाखल करायला लागलेत आणि शरद कुंडाळकरने फक्त तब्बल 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 35 करायचे आहेत या मॅचमध्ये. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल, सुपर 3 मध्ये पोहोचेल आणि विजयाचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ मैदानामध्ये उतरलाय. ते स्वप्न अगदी साकार होण्याच्या मार्गावर आहे. चला सामना स्पीडअप करा. नक्कीच चला थोडासा वेग वाढवायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश सर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना, अजित वरे आणि त्यांचे सहकारी मित्र यांची टीम अर्णव स्पोर्ट्स मात्र अंतिम 3 मध्ये दाखल झाले. आता मात्र या 2 आणि व्यवस्थापक म्हणून हे आपण जर पाहिलं तर अक्षय कदम देखील होते. या सगळ्या बाबी नोंदवल्या गेल्यात. विघ्नेश सर चला थोडीशी घाई करा टीम.
थोडीशी घाई करा, अधिकचा वेळ घेऊ नका. अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, याची देखील नोंद घ्या. थोडी सहकार्याची भूमिका घेऊया, आयोजकांना थोडंसं सहकार्य करूया. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती क्रमांक 3चं षटक, एक निर्णायक षटक आणि या षटकावरती या मॅचची खऱ्या अर्थाने कहाणी रचली जाईल. या मॅचची काय स्ट्रॅटर्जी असेल या ओव्हरमध्ये डिसाईड होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती न्यू बॉलर अगेन्स्ट द धनंजय भिंताडे. येस, अमर भामरस हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने काल सूरज पाटील वाघिवली वाडाचा खेळाडू आहे, 2 मॅचमध्ये तब्बल 3 मॅचमध्ये तब्बल 93 धावा केल्या, एका मॅचमध्ये 40, एका मॅचमध्ये 49ची झंझावात खेळी केली. आणि वाघिवली वाडाचं क्रिकेट पासून सुरुवात करणारा हा सूरज पाटील ज्याने काल 9 षटकार लगवले आणि मोस्ट सिक्सरच्या पंक्तीमध्ये या खेळाडूचे देखील अग्रेसर नाव पाहायला मिळते. चला 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 36 करायचे आहेत, 35 करायचे आहेत या मॅचमध्ये. आता स्ट्राईक एंडवर धनंजय भिंताडे पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमर बामरस. पहिला चाकू टप्प्याचा बॉल खेचून मारलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. धनंजय भिंताडे ऑल इंडिया आयकॉनच्या बॅटमधून येतोय. क्रॅकिंग SPL सातारा प्रीमियर लीगचा षटकार. मैदानाच्या आतमध्ये हाफ व्हॉली घेतला आणि तदनंतर मात्र पुलचा प्रहार डीप मध्ये प्रोडक्शन होतो, तरी देखील आत्मविश्वासाने भरलेला हा षटकार. धनंजय भिंताडे यांच्या बॅट मधून आगीचा गोळा फेकून दिलाय सीमापार. षटकार आलाय. धावसंख्या वेगाने वाढली आहे, 27 वरती जाऊन पोहोचली आहे. 17 बॉल 29चं समीकरण. अमर बामरस जो उरमोडी या विभागाला बिलॉंग करतो, सातारा तालुक्यामधील हे एक असोसिएशन आहे आणि या असोसिएशनला बिलॉंग करत असताना घनसोलीचं क्रिकेट ॲज अ आयकॉन म्हणून चांगलं खेळले आहेत आणि इथून पुढे ते जिल्हा आयकॉन म्हणून या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या, त्यांच्या अगेन्स्ट अटॅक केला गेलाय आणि या अटॅकला मात्र परतावं लागेल. राऊंड विकेटने ते आले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हो, यावेळी पहा भन्नाट वेग, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, तिथून मात्र बाहेर काढलाय. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलाय. धनंजय भिंताडे यासाठी आज पिचिंग हिटरच्या भूमिकेत या मॅचमध्ये पाठवण्यात आला आहे. त्यामुळेच पुण्यावरून नवी मुंबईचा प्रवास करत असताना धनंजय भिंताडेने देखील आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल मिस केलाय, अगदी चेंडू जातोय मिड विकेट रेझरमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. या मॅचमध्ये आता 21 मिळवून ठेपलाय, 15 मध्ये 28 करायचे आहेत. 15 बॉल 28 धावा. अर्ध काम पूर्ण झाल्यात, आता अर्ध काम पूर्ण करायचं आहे. ते देखील अर्ध्या चेंडूमध्ये तुम्ही काम पूर्ण केलं, आता अर्ध्या चेंडूमध्ये तेच पूर्ण अर्धवट काम करायचं आहे. बघूया 15 बॉल 28 धावांचा जे अर्धवट काम आहे ते पूर्ण करावं लागेल, कारण की 2 म्हणजे 15 बॉल मागे तुम्ही 28 बनवलेत आणि इथून पुढे 15 मध्ये 28 बनवायचं हे समीकरण आहे. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमर बामरस हा सितारा आहे आणि त्याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. राऊंड विकेटने तो निघाला. हो, यावेळी पहा स्वतःला थांबवलंय. फलंदाज थोडेसे पॉपिंग क्रीज सोडत असताना ओव्हर आउटसाइड द ऑफ स्टंप निघून चालले होते आणि तिथून मात्र एक डॅमेज देण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र ते पाहिलं, निहारलं आणि तदनंतर बॉल रिलीज करण्या अगोदर थांबले. म्हणूनच म्हटलं जातं ना की खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला फॉलो केलं जात आहे, ही चांगली बाब आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. हो, यावेळी पहा इन कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये जणू एखादा नूडल्स वळावाना चायनीज कट घेतलाय. डॉट बॉल आलाय, बीट केलाय. बनाना स्विंग पाहायला मिळाला. या बॉलवर पडल्यानंतर भरपूर चेंडू वळण घेतलाय, बनाना स्विंग पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता होते. एक बॉल फार महत्त्वाचा आहे आणि अजिंक्य बेलोशेने पहिल्या बॉलपासून स्ट्रगल केलाय आणि स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. पुन्हा एकदा संघर्षाची लढाई सुरू आहे. सबमरीन चेंडू राहिला आहे, दुसरा सलगचा हा डॉट बॉल येत असताना अजिंक्य बेलोशीने 9 बॉलमध्ये फक्त 9 धावा केल्यात आणि एकही बॉल आता त्याच्या बॅटवर प्रॉपर हिट झाला नाही. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला, ज्याने स्वतःला खर्च केलं ना, गुगलने त्याला सर्च केलाय. आता सर्च करावं लागेल. इथून पुढे मात्र धावांची जी गती आहे ना ती वाढवावी लागेल. धावांना सर्च करावं लागेल, शोधावं लागेल. अजिंक्य यांनी स्ट्रगल केला, ही बाब तुम्ही जाणली आहेत. मैदानाच्या आतमध्ये अंतिमचा बॉल 6 पहिल्या बॉल आल्यावरती आल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं ना ते अमर बामरस कडून शिकावं. पुन्हा एकदा निघालेत राऊंड विकेटने समोर. हो, यावेळी मात्र फुल टॉसचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. बॉल जाईल सरळ सीमारेषे पार. आला ना तो एक विध्वंसक विनाशकारी षटकार, सिक्सर.
मच पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. अजिंक्य अगदी हा फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य भामरस हा खेळाडू जर पाहिला तर अजिंक्य बेलोसे हा खेळाडू आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना दिसला. 9 बॉलमध्ये फक्त 9 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पण मागचा बॉल ज्या पद्धतीने फुलटॉस आला त्या बॉलवर षटकार लगवला. अगदी अजिंक्य भामरस हा खेळाडू जर पाहिला तर ज्या पद्धतीने मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना देखील अजिंक्य बेलोशे हा फलंदाज मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील खेळताना दिसला आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली या खेळाडूने देखील आपला खेळ दाखवला. म्हणजेच आज आपल्या वाडीचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवत असताना आज मुंबई प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजवर जाऊन आज लेदर क्रिकेट देखील खेळला. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडन्स येत असताना हा षटकार लागवलाय. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता वेगळ्या स्तरावर येऊन पोहोचली आहे. म्हणजेच 11ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. चला मॅचला सुरुवात करा विनंती केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 34 धावा फलकावर लागलेत. अजूनही 22 करायचे आहेत. मॅच ऑन आहे आणि दोन्ही फलंदाज आता चांगल्या रिदम मध्ये आहे. नक्कीच विघ्नेश सर 34 धावा धावफलकावरती आहेत, बनवायचे आहेत. अजूनही इथून पुढे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 22, 11 रनाच्या सरासरीने ही धावसंख्या तुम्हाला बनवायची आहे. पहा म्हणूनच म्हटलं आता ना विघ्नेश सर की आत्मविश्वास ही अशी चावी आहे ना जी तुम्हाला पायथ्यापासून माथ्यापर्यंत घेऊन जाते. या चावीने तुम्हाला पुढे जावं लागेल आणि ठेच ही माणसाला मोठ्या डोंगराने लागत नाही तर ती छोट्याशा दगडाने लागते आणि त्या ठेचेमधून जो सावरतो ना तो मात्र आता यशाचं गमन करतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येईल. पाटण तालुक्याचा एक महत्त्वाचा खेळाडू, नाव आहे अर्जुन कदम. इन ॲक्शन मध्ये अर्जुन कदम, क्षमता, एबिलिटी आहे या गोलंदाजाने देखील केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेमध्ये देखील अचूकता आणि भेदकता दाखवली होती आणि भिवंडी परिसरातील नामांकित संघांना पराभूत करून या गोलंदाजाने घणसोली टीमसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे निर्णायक षटक असेल. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल टीमला, कारण की वेळ फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे टाइम सेट झालाय. म्हणूनच मी विनंती करतोय संत बाळूमामा वॉरियर्स टीम आणि वीर मराठा बोर्णे टीमला आता 12 बॉलमध्ये करायचे तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. स्ट्राईक एंडवर आपल्याला धनंजय भिंताडे पाहायला मिळते. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ऑफ ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 35. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. थोडासा ट्विस्ट झालाय पाय त्या ठिकाणी आणि त्याला थोडंसं स्ट्रगलही झालंय. विघ्नेश सर महत्त्वाची भूमिका राहिली. यावेळी पाहिलं ना तर खोलवरचा बॉल होता आउटसाईड द ऑफ स्टंप. तिथून मात्र ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला आणि बॅटम हँडचा ज्या पद्धतीने त्याने वापर केला ना ताकद दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव अंकित झाली आहे आणि आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिलेत की येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 21 धावा करायचे आहेत. अर्जुन कदमला इथे इंजुरी होते. अर्जुन कदम मागच्या 2 वर्षापूर्वी बॅक इंजुरी झाली होती. त्यामुळे 1-1.5 वर्ष क्रिकेटपासून दूर गेला होता. पण त्यानंतर सावरल्यानंतर अशा इंजुरी ज्या वेळेस होतात ना त्या वेळेस खेळाडूला वेदना होतात, कारण की पूर्ण सीझन जातं एखाद्या इंजुरीमुळे आणि आपण मोठमोठ्या स्पर्धेपासून मुक्तो. त्यामुळेच ह्या वेदना अगदी पायाला झालेल्या वेदनेपेक्षा मनाला झालेल्या वेदना हा फार महत्त्वाच्या असतात आणि त्या बोचणाऱ्या असतात. या मॅचमध्ये जर पाहिलं तर 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर एका ठिकाणी ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे फलंदाजीसाठी पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला आपण अजिंक्य बेलोशे हा खेळाडू देखील पाहायला मिळते ज्याने चांगली बॅटिंग केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि मॅचमध्ये येण्यासाठी त्याची महत्त्वाची भूमिका राहिली. सुरुवातीचा काळ संघर्षाचा राहिला, सुरुवातीचा काळ स्ट्रगलचा राहिला, पण त्यानंतर तुम्हाला कमबॅक करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळेच या मॅचमध्ये काय घडते याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2026 चा घमासान तुम्ही अनुभवताय आणि आज दुसरा दिवस रंगला जातोय. उद्याच्या दिवशी या स्पर्धेचा सांगता दिवस आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजरा आणि पावलं भूमिपुत्र मैदानाच्या अवतीभोवती दिसतील, कारण की उद्या देखील अगदी ऑल इंडिया आयकॉन म्हणजेच तारे सितारे या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. नक्कीच उद्याच्या दिवशी आणखी मोठा अंतिम दिवस आहे, फिनिश आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली ना विघ्नेश सर, आता ही इंजरी या टीमसाठी थोडीशी परवडणारी नाही आहे, थोडासा महागडी ठरेल, कारण की मॅच फसली आहे. या मॅचला जर बाहेर काढायचं असेल तर अर्जुन कदम यांची गोलंदाजी महत्त्वाची ठरेल. निर्णायक षटक आहे, डेथ ओव्हरच्या अगोदरचं हे षटक आहे. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये मॅचची खऱ्या अर्थाने पारडं कुठल्या बाजूला झुकलं जाईल हे कळणारं षटक आहे. डेफिनेटली या मॅचची दशा आणि दिशा ही नक्कीच कळेल.
यावेळेस फॉलिंग स्वीप लगावला जातोय, चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय मॅक्सिमम. अजिंक्य बेलोशेच्या बॅट मधून येतोय. संघर्षाची लढाई देत असताना हा क्रॅकिंग षटकार. 6 धावा. काय फॉलिंग स्वीप, अगदी लाजबाब स्ट्रोक लगवला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अजिंक्य बेलोसे आता रंगात आलाय, ढंगात आलाय, मूडमध्ये आलाय आणि ज्यावेळेस तो मूडमध्ये येतो ना त्यावेळेस समोरच्याचा खात्मा करतो. हे अनेक वेळा आम्ही पाहिलाय. येस नक्कीच. यावेळी पहा ज्या पद्धतीने बॉडीला बॅलन्स केलं, तदनंतर अर्जुन निघालेत पुन्हा एकदा. हो यावेळी मात्र शफल झाले. क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी संधी आहे, चुकी झाली आहे आणि बॉल मात्र वन बाउन्स सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. बहादुर का साथ देते. यावेळी स्टेप आउट केलं होतं, ऑन दी अप खेळला होता. झेलची संधी होती पण फिल्डर तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा मिळतील अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 12 बॉलमध्ये आतापर्यंत 25 धावा उभारल्यात. आता 9 मध्ये करायचेत 11 धावा. मॅच ऑन आहे, चेज इज ऑन आणि संधी असेल टीम श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमला या मॅचमध्ये पलटवार करण्याची. नक्कीच सर. विघ्नेश सर इथे जर पाहिलं ना, अर्जुन यांनी जर टप्पा बॉल हाताळला ना तर कठीण प्रश्न मैदानाच्या आतमध्ये समोरच्या फलंदाजाला पडू शकतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळी पहा बीट केलाय आणि इथे पंच मात्र आमच्याकडे वळले. त्यांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात आणि असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतोय. जो गोलंदाज हवी ठरवत होता, जो गोलंदाज मागच्या मॅचमध्ये प्रभावित करत होता, त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आता हल्ला चढवला जातो आणि तोच गोलंदाज आता चुका करताना दिसतोय. इक्वेशन बदललंय, इक्वेशन येऊन ठेपलंय. 9 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. सोपं आव्हान झालंय, अगदी सोपं हे गणित झालंय. त्यामुळेच या मॅचमध्ये काय होईल ते देखील तितकंच इंटरेस्टिंग असेल. स्टेप आउट केला आहे, टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातोय अगदी बॅकवर्ड पॉईंट रीजनमध्ये. एक धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन विकेट बेहतरीन आहे आणि ही पार्टनरशिप फार महत्त्वाची ठरली. धनंजय भिंताडे आणि फलंदाज जर पाहिलं तर अजिंक्य बेलोशे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. नक्कीच सर स्ट्रॅटर्जी घेऊन आलाय. पहिल्या कालावधीमध्ये पाहिलं तर त्याने मोठे अधिकचे फटके खेळले नाहीत. तो स्ट्रगल करताना असं कुठेतरी वाटलं पण तो स्ट्रगल नव्हता, तर ती प्लॅनिंग होती आणि आता मात्र मॅचमध्ये त्याने सूर गवसलाय आणि या मॅचला सोपं केलंय. जिथे येणारे बॉल 8 आहेत, बनवायचे आहेत 8. यस, मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते, मंजिल उन्हें मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते. या खेळाडूने देखील भरपूर स्ट्रगल केला, भरपूर मेहनत घेतली, घाम गाळलं. आज जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट, त्यानंतर लेदर क्रिकेट, आज जर पाहिलं तर मुंबई प्रीमियर लीग सारखी मोठी प्रीमियर लीग खेळली आणि बघता बघता जर पाहिलं तर ओमानला जाऊन देखील त्याने क्रिकेट खेळले. म्हणजेच दुबई वारी देखील या खेळाडूने केले. त्यामुळेच भरपूर अनुभव आहे अजिंक्य बेलोशे या खेळाडूकडे. यस मात्र आता स्ट्राईकवरती धनंजय. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, मात्र ते बनेल. फक्त बघतच राहील. बॉल सरळ डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. मॅचची कहाणी ट्विस्ट बदलून टाकलाय. षटकार आलाय. व्हॉट अ शॉट. मॅचला अगदी एक हाती विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना काय स्ट्रोक लगवला. लेन बॉलला पिक केला होता, फेकून दिला होता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये. षटकार लगवला. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर आणि आता संत बाळूमामा वॉरियर्स टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहे. समीकरण आहे ते म्हणजेच 1 धावांचं इक्वेशन आहे. 55 धावा दाखल करायला लागलेत. सिंगल पाहिजे, 1 धाव पाहिजे. बघा लगेचच सामना सुरू करा. 55 धावा दाखल करावं लागलेत. शेवटची 1 धावांची आवश्यकता आहे आणि षटक क्रमांक पुन्हा एकदा शेवटचा घेऊन येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर काय बॅटिंग झाली आहे. धनंजय भिंताडे आणि अजिंक्य बेलोशी या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगला खेळ झाला आहे, चांगली पार्टनरशिप झाली आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी
येस श्री संत बाळू मामा प्रतिष्ठानचे टीमच्या माध्यमातून हा स्ट्रोक लगवला गेला आहे आणि अजिंक्य बेलोशेने हा सामना फिनिश केला आहे. तो अपनी बात कर, मुझे आजमाने की कोशिश मत कर, मैं तो एक समंदर हूँ, मुझे गहराई मापने की कोशिश मत कर. या मॅचला फिनिश केले अजिंक्य बेलोशेने आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर अजिंक्य बेलोशे. 15 बॉल 32 धावांचं योगदान दिलं. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मी सगळ्यांचे आभार मानतोय. खास करून सातारा प्रीमियर लीगचे सगळेच आयोजक सकाराम शेठ कदम यांचा आभार मानतोय. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी मला इन्व्हाइट केलं. जो मान सन्मान दिला सातारा प्रीमियर लीगच्या आयोजकाने त्यांचा देखील आभार मानतो. आणि या स्पर्धेतून माझा प्रवास संपला असं मी घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. धन्यवाद. हॅलो चेक. चला संत बाळमा वॉरियर संघ एक फोटो घ्या आणि लगेचच या ठिकाणी फोटो आपण घेण्यासाठी बाहेर या, कारण की पुढची मॅच आपण लगेचच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या मॅचला भरपूर वेळ असा गेलेला आहे. विनंती असेल नेक्स्ट टीम आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. नेक्स्ट टीमला विनंती असेल